नमस्कार, मी गुणवंत दांगड. तुमचं स्वागत आहे DRB न्यूज मराठीमध्ये. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करतो, वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो. सध्या जगभरामध्ये जेफ्री एप्स्टीन या फाईल्समुळे मोठं वादळ निर्माण झालेलं आहे. जेफ्री एप्स्टीन या फाईल्समुळे अनेक देशातील प्रभावी नेते, प्रभावी उद्योजक, अनेक राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी ही सगळी आता वादाच्या भोऱ्यामध्ये अडकलेली आहे. एप्स्टीन फाईलच्या धक्कादायक खुलास्यामुळे अनेक नेते मंडळी गोत्यामध्ये आलेली आहे. एप्स्टीन हा नेमका कोण होता? जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमुळे अनेक नेते जे वादाच्या भोऱ्यामध्ये अडकलेले आहेत, तो जेफ्री एप्स्टीन नेमका कोण होता? त्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांशी कसे संबंध होते, माजी राष्ट्राध्यक्षांशी कसे संबंध होते, किंवा भारतातील कोणत्या नेत्यांशी त्याचे संबंध होते, याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत. एप्स्टीन फाईलमध्ये समोर आलेल्या एका ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेफ्री एप्स्टीन यांच्या भेटीचा दावा करण्यात आला होता. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्स्टीनशी कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार या फाईलचा वापर त्यांना राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी करण्यात आला आहे. मात्र या वादाच्या केंद्रस्थानी असणारा जेफ्री एप्स्टीन हा नेमका कोण होता, त्याच्यावर नेमके काय आरोप आहेत आणि त्याच्या मृत्यूनंतरही या फाईल्समुळे जगभरामध्ये मोठी खळबळ का उडालेली आहे? जेफ्री एप्स्टीन अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार आणि मानवी तस्कर. 2008 मध्ये फ्लोरिडामध्ये एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात एप्स्टीन अडचणीत आला. तपासात त्याच्या घरातून अनेक नाबालिग मुलींची छायाचित्रे सापडली. त्यानंतर 30 जून 2008 रोजी एप्स्टीन न्यायालयात हजर झाला आणि कराराचा भाग म्हणून 2 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं, परंतु त्याला केवळ 18 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. पुन्हा एकदा 2019 मध्ये एप्स्टीनवर नाबालिग मुलींची ट्रॅफिकिंगचा मोठा नेटवर्क चालवत असल्याचा आरोप झाला. जुलै 2019 मध्ये अखेर FBI ने एप्स्टीनला अटक केली. मात्र खटला सुरू होण्याआधीच ऑगस्ट 2019 मध्ये तो न्यूयॉर्क मधील तुरुंगात मृत अवस्थेत आढळून आला. प्रशासनाच्या अधिकृत अहवालानुसार ही आत्महत्या होती. मात्र CCTV कॅमेरे बंद असणं आणि सुरक्षेतील त्रुटीमुळे संशय अधिक बळावतोय की ही आत्महत्या होती की हत्या, हा प्रश्न निर्माण झालाय. एप्स्टीनच्या मृत्यूनंतरही तपास थांबलेला नाहीये. या प्रकरणाशी संबंधित असणारे हजारो फोटो, व्हिडिओज आणि साक्षीदारांचे पुरावे सध्या समोर आले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागानुसार FBI कडे या प्रकरणाशी संबंधित 300 GB अधिक डेटा आहे. यातील अनेक कागदपत्र म्हणजेच आज चर्चेत असलेलं एप्स्टीन फाईल्स. या फाईल्समध्ये जगभरातील मोठे उद्योजक, राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींची नावं समोर आली आहेत. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, ब्रिटनचे प्रिन्स अँड्रू, एलन मस्क, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प आणि भारतातील काही प्रमुख नेत्यांची नावं आली आहेत. मात्र या सर्वांनीच कोणत्याही गैरकृत्यात सहभागी नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एप्स्टीन हे 1990च्या दशकामध्ये घनिष्ठ मित्र होते. ते दोघे एका लग्नाच्या पार्टीमध्ये देखील सहभागी झाले होते आणि नंतरच्या काही काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना जेफ्री एप्स्टीन याच्या कार्याची, याच्या काळ्या कर्तृत्वाची ज्यावेळेस माहिती मिळाली, त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी जेफ्री एप्स्टीन याच्यापासून 4 हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. एप्स्टीनच्या मृत्यूभोवती आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अति सुरक्षित तुरुंगात आत्महत्या कशी झाली? इतकी सौम्य शिक्षा का देण्यात आली? आणखी कोण कोण यात सामील होतं? तपासात तुरुंग प्रशासनातील गंभीर त्रुटी समोर आल्यात. 2 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं, तर वॉर्डनला हटवण्यात आलंय. जेफ्री एप्स्टीनचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या फाईल्स मधून येणारे अनेक खुलासेमुळे जगाला नवनवीन हादरे बसतायत. या प्रकरणामधील अनेक किती मोठी नावं समोर येणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. यासारखे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.